हॅलो. संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पहिलं षटक घेऊन संघाचा संघनायक संकेत बावकर. स्ट्राईकला आलाय तो सौरभ. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो प्रशांत माने. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आणि अनिवार्य. पहिला चेंडू संकेतचा. पंचांना विनंती टायमिंग लावून घ्यायचा आहे. वाईटचा इशारा. पहिला चेंडू वाईड. ऑफसाइडला मारलाय. पाहूया काय होतंय. एक धाव पळून पूर्ण केली आहे ती सौरभने. पुढील चेंडू सामना करेल तो प्रशांत. संकेतचा सामना करेल प्रशांत. यावेळेस खोलो टप्प्याचा चेंडू. बॉल मारलाय आणि तो गेलाय सीमा पार. चौकार. उत्कृष्ट असे डीजे आज लाभलेत आपल्याला. काय ना ललित. पुढील चेंडू संकेतचा. सामना करेल प्रशांत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलेला उत्तुंग असा फटका. पाहूया काय होतंय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. पुढील चेंडू प्रशांतने मारला. पुन्हा एकदा उत्तुंग फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. लेग साइडला मारलेला फटका. जाईल सीमा पार. चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 22 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दणदणीत असा स्कोर झालाय तो 22. NB वॉरियर्स नक्कीच उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो प्रशांत. वीर योद्धाला विनंती आहे. 25 मिनिटाचा वेळ आहे. 3 रनांची पेनल्टी जर वाचवायची असेल तर सामना स्पीडअप करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय तो अक्षय. या आधीच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आकाश गायकवाडला. विनंती आहे आपली ट्रॉफी घेऊन जायची. आकाश आकाशला ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय नितीन बारमुख यांना.
लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे वीर योद्धा. पहिला चेंडू उत्कृष्ट मारलेला फटका. पाहूया झेल होतोय का. आणि झेल झालाय. फलंदाजीसाठी उतरलाय तो मैदानात प्रतीक. आसिफ इनामदार यांना विनंती आहे सामनावीर देण्यासाठी यायचंय. या आधीच्या झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळतोय तो आकाश गायकवाड यांना. आसिफ यायचं आपण इथं सामनावीर पुरस्कार देण्यासाठी. पुढील चेंडू अक्षयचा. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलेला उत्कृष्ट फटका. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. नक्कीच एका धावावर समाधान मानेल प्रशांत. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू अक्षयचा. सामना करेल प्रतीक. यावेळेस प्रतीकने मारलेला उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो नितीनजी बारमुख यांना आणि आसिफजी इनामदार यांना. आकाशला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. कॅमेरामनला विनंती आहे सामनावीराचा पुरस्कार देताना जर क्षणचित्रे कॅप्चर करता आली तर कॅप्चर करायची आहेत. ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम. पुढील चेंडू अक्षयचा. यावेळेस ऑफ साइडला मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळतात. एकच धावावर समाधान मानलेले प्रतीक. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलेला उत्तुंग असा फटका. सीमा पार. षटकार. मैं बंगाली बाबू आया गे. मैं बंगाली बाबू आया गे. मैं कौड़ी बेचने लाया. मैं बंगाली बाबू आया गे. मैं कौड़ी बेचने लाया. पुढील चेंडू अक्षयचा. सामना करेल प्रशांत. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धाव संख्या झाली ती 42 धावा. उत्कृष्ट अशी धाव संख्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 42. प्रशांत माने 33 धावांवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल वैभव. सामना करेल प्रतीक. प्रतीकच्या बॅट मधून यावेळेस काय होते पाहूया. आणि झेल सुटला. उत्कृष्ट गोलंदाज वैभव. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वैभव गायकवाड. उत्कृष्ट गोलंदाजी संघासाठी. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. यावेळेस
उत्कृष्ट मारलेला फटका जाईल सीमा पार षटकार. तरा उतरून आलो आलो मी तुमच्या गावाला. वैभवचा पुढील चेंडू प्रतीकसाठी. पुन्हा एकदा प्रतीकच्या बॅटमधून उत्कृष्ट असा फटका. एकाच धावावर समाधान मानतोय अक्षय कदमची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली 50 धावा. अर्धशतकी खेळी. NB वॉरियर्स 50 धावा पूर्ण. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय प्रशांत. निर्धाव चेंडू वैभवचा. पुन्हा एकदा प्रशांत तयार असेल. यावेळेस हलक्या हाताने ऑफ साइडला गॅप मध्ये मारलेला फटका. बघा किती धावा मिळतात. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण केल्यात त्या प्रशांतने. धन्यवाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 52 धावा. 52 रन्स 3 ओव्हर्स. चौथा षटक घेऊन आलाय संकेत. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय तो संघनायक संकेत भावकर. सामना करेल प्रतीक शिंदे. लेग साइडला मारलेला फटका. चेंडू काय होते पाहायचंय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. पुढील चेंडू संकेतचा. सामना करेल प्रतीक. वीर योद्धाचा संघनायक संकेत भावकर. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका. पहा काय होतंय यावेळेस. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव. पुन्हा एकदा संकेत तयार. प्रशांत माने तयार. पुन्हा एकदा उत्कृष्ट मारलेला फटका. काय होते पाहायचंय. चेंडू गेला सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 वर. उत्कृष्ट अशी धावसंख्या म्हणता येईल या ठिकाणी. चौथा षटक चालू आहे. टाकतोय तो संकेत. प्रशांत माने वैयक्तिक 39 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. नाही. नक्कीच एकाच धावावर समाधान मानले प्रशांतने. वैयक्तिक 40 धावांवर खेळतोय प्रशांत माने. संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी. प्रतीक ऑन स्ट्राइक. संकेत काहीचा विचार करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. यावेळेस झेलबादची संधी. नक्की झेल झालाय. या ठिकाणी काहीसा विचार करताना. चला उरकून घ्या. 3 रनांची पेनल्टी मिळेल तुम्हाला वेळ वाया घालवला तर. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आकाश. आणि 2 भावांची जुगलबंदी पाहायला मिळेल. सागर माने प्रशांत माने.
स्ट्राईकला असेल प्रशांत माने, नॉन स्ट्राईकला सागर माने. पहिला चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळालेली आहे ती प्रशांतला. स्ट्राईकला आलाय तो सागर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63 वर. उत्कृष्ट धावसंख्या म्हणता येईल या ग्राउंडवर ही. सागरच्या बॅट मधून दणदणीत चौकार. बॉल घे, बॉल सनी, बॉल घे. पंचांकडे एक बॉल जमा करून द्या तेवढा. पुन्हा एकदा सागर माने ब्रँडेड चौकार. सामना पाहण्यासाठी आमच्या गावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू सलीमभाई इनामदार आपलं सहर्ष असं स्वागत. स्थानापन्न व्हायचे. एक क्रिकेटचा काळ ज्यांनी गाजवला असे आपले सलीमभाई वेळात वेळ काढून सामना पाहण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला फटका, एक धाव मिळेल ती सागरला. पुढील चेंडू स्ट्राईकला असेल प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. एक धाव मिळेल ती प्रशांतला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आकाशची. 73 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 73 वर. पुढील चेंडू आकाशचा, शेवटचा चेंडू दाद्यासाठी. यावेळेस एका धावावर समाधान मानेल आकाश. दाद्या माने 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 74 वर. जिंकण्यासाठी करायच्या त्या 75 धावा. DJ Chas Chas चालू करून घ्या. फलंदाज लवकरात लवकर चालायचे क्रीजवर. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे.
सारे दिल ठोका आहे हरीश धन्यवाद डीजे. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू निर्धाव. पुढील चेंडू शिवाजी गायकवाड यांना विनंती आहे आपण माईकशी संपर्क साधायचा. पुढचा चेंडू गेला सीमा पार चौकार. धन्यवाद. पुढील चेंडू प्रतीकचा आकाशसाठी. यावेळेस निर्धाव. शिवाजी गायकवाड दादा पुढचा चेंडू पाहूया यावेळेस झेल होतोय का. झेल झाला तर ही मॅच नक्कीच. झेल सुटला आहे. चेंडू अजूनही ग्राउंड मध्येच. 2 धावा मिळतील त्या आकाशला. हा झेल जर झाला असता तर कदाचित मॅच झुकली असती. एनव्ही वॉरियर्सच्या बाजूने शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते जुने क्रिकेटपटू सलीमभाई इनामदार यांचा सत्कार होतोय. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका. पुढचा चेंडू आकाशसाठी. उत्कृष्ट मारलेला फटका. यावेळेस होतोय का झेल पाहायचंय. नक्कीच सीमा पार षटकार. कॅमेरामॅनला विनंती आहे कव्हर करायचंय थोडस. सत्कार होतोय त्या ठिकाणी. या सलीम भाई कॅमेराकडे थोडं पाहायचंय. सत्कार घ्या आता परत ऍक्शन करा. आपल्या दोघांचाही कॅमेरामध्ये कॅप्चर झाला पाहिजे मोमेंट. धन्यवाद धन्यवाद कॅमेरामन. पुढील चेंडू. पुढील गोलंदाज कोण असेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12वर. गोलंदाजी मार्कवर बदल होताना एनव्ही वॉरियर्सच्या रणनीतीमध्ये थोडासा बदल. प्रशांत माने आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल आकाश गोटे. यावेळेस काय होते पाहायचंय. एकदा पडून पूर्ण बॉलने स्विंग केला होता परंतु क्षेत्ररक्षण उत्कृष्ट. एकाच धावावर समाधान मानले ते आकाशने. आकाश नंतर पुन्हा एकदा आकाश. दोन्ही आकाश मैदानावर तैनात. आकाश गायकवाड ऑन स्ट्राईक. यावेळेस उत्तुंग मारलेला फटका. पाहूया काय होतंय. चेंडू जाईल सीमा पार षटकार.
22 चेंडू मध्ये 56 धावांचं लक्ष. वीर योद्धा समोर असेल. समीकरण असेल 22 चेंडू 56 धावा. पुढील चेंडू प्रशांतचा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र वाईटचा इशारा. यावेळेस उत्कृष्ट फटका. हेलिकॉप्टर उडालाय. गेले सीमा पार षटकार. उत्कृष्ट असा घनाघाती प्रहार आकाशच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर. यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. यावेळेस सुद्धा मारलेला उत्कृष्ट फटका. झेल होतोय का पाहायचंय. झेल सुटलाय. चेंडू जातोय का नाही. पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. दोन धावा मिळालेल्या आहेत त्या आकाशला. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आकाशच्या बॅट मधून. एक धाव पळून पूर्ण. करने के लिए ब्रांड मायने नहीं रखता, दम होना चाहिए जो मुझ में ठूस ठूस के भरा है. ऑफ साइडला मारलेला फटका आकाशच्या बॅट मधून. मिसफिल्ड. दोन धावा मिळतील आकाशला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32 धावा. 18 चेंडू 43 धावांचं लक्ष असेल वीर योद्धा समोर. 18 चेंडू मध्ये करायच्या त्या 43 धावा. पुढील चेंडू प्रतीकचा आकाशसाठी. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. या पुढील सामना आर्या 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. आकाशच्या बॅट मधून उत्कृष्ट असा फटका. एकाच धावावर समाधान मानेल आकाश. नवनाथ शिंदे यांना विनंती आहे माईकशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राईकला आलाय तो आकाश गोटे. नॉन स्ट्राईकला तो आकाश गायकवाड. प्रतीक टू आकाश. उत्कृष्ट फटका पण मिस टाइम झालेला फटका. परंतु कोणी क्षेत्ररक्षक तिथे उपलब्ध नाही आहेत. दुसरा धावायचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा पण पूर्ण. पुढील चेंडू आकाशच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. सीमा पार षटकार. उत्कृष्ट फटका. यावेळेस पाहूया किती धावा मिळतात. 2 धावा.
प्रतीकचा पुढचा चेंडू आकाशसाठी. उत्कृष्ट मारलेला फटका. यावेळेस झेल होतं का पाहायचंय. नाही, झेल सुटलाय परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान मानले आकाशने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 44. या ठिकाणी टॉस साठी मी आमंत्रित करतोय सलीमभाई इनामदार यांना. टॉस होतोय. कॅमेरामन पुढील सामन्याचा टॉस घेत आहेत सलीमभाई इनामदार. धावसंख्या झाली 44. बारा चेंडू 31 धावा. वीर योद्धा. बॉलर कोण आहे. बॉलर प्रतीक. बॉलर्स नेम दीपक तात्या गायकवाड. दीपक गायकवाड. 12 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष वीर योद्धा समोर. पहिला चेंडू फिरवलाय. उत्कृष्ट असा झेल. विक्रम गायकवाड. उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो विक्रमने. आकाशची जागा भरून काढायला आलाय तो वैभव गायकवाड. समीकरण आता असं असेल. 11 चेंडू 31 धावा. दीपक टू वैभव. सामना एक हाती फिरवण्याची क्षमता असलेला फलंदाज वैभव गायकवाड. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढील चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. पुढील चेंडू दीपकचा वैभवसाठी. यावेळेस पाहूया काय होतंय. झेल होतोय का. झेल सुटलाय आणि चौकार. चला, संघर्ष वॉरियर्सने लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे म्हणजे पुढील रणनीती आखण्यात दोन्ही संघांना यश येईल. संघर्ष वॉरियरने टॉस जिंकून काय घेतले ते लवकरात लवकर कळवायचे. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. पुढील चेंडू वैभवसाठी. वाईटच्या स्वरूपात हा अतिरिक्त धाव असेल ही. लेग साइडला मारलेला फटका गॅप मध्ये परंतु क्षेत्ररक्षक तैनात. एकाच धावावर समाधान मानेल तो वैभव. आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव नक्कीच वैभवला मिळेल. सात चेंडू मध्ये करायच्या त्या 24 धावा. संघर्षाने लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. यावेळेस
बॅट चिकडा घेऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. कृपया खेळाडूंना विनंती आहे, नेट मध्ये कोणी खेळायचं नाहीये. नेट मध्ये 6 चेंडू मध्ये आता करायच्या त्या 20 धावा. संघर्ष वॉरियर लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. महेश टिळेकर आपणास विनंती आहे, निर्णय कळवा. सहा चेंडू 20 धावा. सहा चेंडू मध्ये करायच्या ते 20 धावा जिंकण्यासाठी वीर योद्धाला. पहिला चेंडू निर्धाव. पाच चेंडू 20 धावा. लेग साइडला मारलेला फटका. पंचांचा निर्णय काय? चौकार. चार चेंडू मध्ये करायच्या त्या 16 धावा. कृपया संघर्ष वारंवार विनंती करून सुद्धा आपण आपला निर्णय कळवत नाहीये. पुढील 2 मिनिटात आपला निर्णय आला नाही तर 3 रनांची पेनल्टी मिळेल आपल्याला. लेग साइडला मारलेला फटका. दुसरंच आणि धाव बाद झालाय तो वैभव. वैभवची जागा भरून काढायला आलाय तो संकेत भावकर, संघाचा संघनायक. समीकरण आता असं असेल 3 चेंडू 15 धावा. संघर्ष वॉरियर निर्णय कळवा लवकर. उत्कृष्ट मारलेला पटका. यावेळेस पाहूया संघनायक विक्रम गायकवाडने झेल सोडलाय. दुसरी धाव घेतली ती आकाशने. दोन चेंडू मध्ये करायच्या ते 13 धावा. 2 षटकार मारले तर सामना टाय होईल. सयाजी गायकवाड, महेश टिळेकर आपणास विनंती आहे, आपला निर्णय कळवायचा आहे. 2 चेंडू राहिले शेवटचे या सामन्याचे. आकाशच्या बॅट मधून घानाघाती प्रहार. षटकार. शेवटचा चेंडू. या चेंडूवर जर षटकार मारला तर सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर होईल. कनेक्ट झाला नाहीये. एक धाव मिळालेली आहे ती आकाशला. दुसरा धावचा प्रयत्न. रनआउट झालाय आकाश. संघर्षाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्यास विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
आकाश गायकवाड, फलंदाज आकाश गायकवाड, आपणास विनंती आहे माईकचा ताबा घ्यायचा आहे.